शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सतेज पाटील आक्रमक झाले। अनेक शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, पण सरकार ऐकायला तयार नाहीये। सरकारनं 31,000 कोटी जाहीर केले, त्यातील किती शेतकऱ्यांना मदत पोहोचली असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला। तुमच्या डबल आणि ट्रिपल इंजिन सरकारचा शेतकऱ्यांना काय उपयोग असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। शक्तीपीठाच्या माध्यमातून एक अन्याय मार्ग या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन करण्याची भूमिका शासन या ठिकाणी घेतंय। संपूर्ण 12 जिल्ह्यातले शेतकरी याच्या विरोधात आहेत, परंतु शासन ऐकायला तयार नाही। हे वास्तव या राज्यातला शेतकरी उघड्या डोळ्यानं बघ। 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, परंतु पॅकेज मधला किती निधी पोचला हे आकडेवारी सांगायला त्या ठिकाणी शासन तयार नाही। 31,000 कोटीतले नेमकं शेतकऱ्याच्या पदरात किती पडले हे या ठिकाणी सांगायला तयार नाही। सभापती महोदय, जानेवारी ते ऑक्टोबर या एवढ्या महिन्यामध्ये 899 शेतकऱ्यांनी दुर्दैवानं आत्महत्या केली। नुकसान भरपाईचा विषय आला, सकाळी केंद्रीय मंत्री म्हणतात प्रस्ताव आला नाही, दुसऱ्या दिवशी सांगतात प्रस्ताव आला। आम्हाला कळत नाही की नेमकं काय झालं। 27 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर असा 2 वेळा केंद्राला प्रस्ताव सादर केलाय का याचाही खुलासा होणं गरजेचं आहे। का ट्रिपल इंजिन सरकार म्हणायचं, डबल इंजिन सरकार म्हणायचं, केंद्राचं आणि राज्याचं डबल इंजिन सरकार आहे, कुठेही कमी पडणार नाही। प्रस्तावच तुमचा महिनाभर जात नसेल तर या ट्रिपल इंजिन आणि डबल इंजिनचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा।